आपल्या वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे विमल सिंग यांच्या पत्नी रोशनीजी सिंग यांचं आगमन झालंय। आपलं हार्दिक स्वागत असेल, आपला विनंती असेल आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचं है। रोशनी सिंह मैडम, आइए, आपका इस टूर्नामेंट में तहे दिल से स्वागत है। आपको निवेदन है कि आप यहाँ पर मंच पर आकर विराजमान होकर इस मैच का लुत्फ उठाइए। रोशनी सिंगच्या सोबत पौर्णिमा पाटील सुद्धा मॅडम आलेले आहेत, त्यांचं सुद्धा या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत। कालच्या रात्रीच्या सत्रामध्ये सुद्धा मॅचचा लुत्फ उठवण्यासाठी आल्या होतात आणि आज सोबतीला एक मैत्रीण सुद्धा आणलाय। आणि दिविशा सोबत सुद्धा आलेला आहे। दिविशाच्या नावावरती आपल्याला या स्पर्धेमध्ये बहुमूल्य देणगी लागलेली आहे, ट्रॉफी लागलेली आहे पहिल्या क्रमांकाची। नितेश पाटीलच्या आई आशा पाटील, आपणास सुद्धा विनंती आहे आपण येऊन मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे आणि ताईला पण जोडीला घेऊन या। ताई सुद्धा आलाय, माझा भाऊ बॅटिंग करतोय बघण्यासाठी आणि त्यांची आई सुद्धा, माझा मुलगा बॅटिंग करतोय आणि पत्नी सुद्धा, हे आमचे बॅटिंग करतायत। ओहो, स्टेपची अपील होती परंतु चेंडू डायरेक्ट मर्यादित क्षेत्राच्या बाहेर, गडी होईल बाद। पहिल्या विकेटचं पतन। ऋषी दादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात हाय गबगबा, ऋषी दादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात हाय गबगबा। जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची हाय हवा, जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची हाय हवा, जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची हाय हवा, जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची हाय हवा। थँक्यू डीजे, थँक्यू सो मच। विकेट आलाय, विकेट महत्वाची आलाय। नयन कालुष्टे बाद झालाय, ज्याच्यामध्ये क्षमता आहे तडाखेबाज फलंदाजी करण्याची। आता मात्र करण गवळी वन डाऊनचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आलेला आहे। पहिले षटक टाकत असताना जबरदस्त षटक आतापर्यंत राहिलेला आहे साहेबा संघाचा ऋषीदादा देसाई यांच्या मार्फत। 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्ची पडला, एक मोठा बहुमूल्य विकेट सुद्धा हासिल केलाय। शेवटचा बॉल असेल या षटकातला। नितेश पाटील स्ट्राईक एंडवरती आहे, आता हळूवारपणे खेळणार म्हणजे वाट पाहणार एखाद्या खराब चेंडूची आणि तोपर्यंत संत गतीने पुढे ढकलत राहणार। एक षटक संपलाय, 5 धावा फलकावरती, एक गडीच्या मोबदल्यानंतर तेजस 11 संघ। नायकम कुणाला घाबरत नाही, वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है, वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो सायरन वाजलाय। दुसरं षटक आहे, दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्ले घेतलाय। या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा येतील त्या बघण्यासारख्या असतील, कारण नितेश स्ट्राईक एंडवरती आहे। नितेश एक तडाखेबाज फलंदाज, असंच नाही त्याला AK-47 म्हटलं जात। त्या पद्धतीची फलंदाजी निश्चितच महत्त्वाची मॅच आहे। या मॅचमध्ये जर जिंकतील तर अंतिम 6 मध्ये दाखल होणार आणि जर पराभूत झालात तर तो संघ या स्पर्धेच्या बाहेर जाताना मिळेल। जतीन गोलंदाजी मार्कवरती आला, एक चांगला गोलंदाज टीम साहेबा संघामधला, आणखीन एक गोलंदाजी मारला असं। आता मध्ये टॅपच्या सहारे खेळला फटका, चेंडू जातोय डिक्लेअर। यो वन साइड हीरो है, वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है, वन साइड हीरो है यो, वन साइड। फुलटॉस चेंडू टाकला होता, फुलटॉस चेंडूला सरळ बॅटने खेळायचा होता, परंतु तो टॅपच्या सहारे निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे। आणि टॅब आपण आपल्या नियमामध्ये जर डायरेक्ट पिचवर टप्पा पडून टॅब बाहेर गेला तर 1च रन दिली जाते आणि ती 1च रन फलकावती येत असताना आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, सूरज भैयाने कर दी गलती। अरविंद लावाता फिल्डी, चौकात येतोय आमचा
आमचा किंग बिनधास्त लावा आता फिल्डिंग. करण गवळीने चौका ठोकलाय. तेजस 11 संघ सांगतोय की आता फिल्डिंग बिंदास लावा, आमचा किंग मैदानामध्ये उतरलाय. करण गवळीच्या बॅटून एक चौकार आलाय. आणखीची दरकार होती ऑन साइडला, चेंडू खेचला होता जरूर, परंतु बॅटची खालची कडा लागून चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव भेटेल. एका धावण्याची धावफलक 11 वरती, ज्या ठिकाणी 1.3 षटकं संपल्यात. 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू पॉवर प्लेचे बाकी आहेत. नितेश सुद्धा खेळपट्टीवरती बाकी आहे खेळायचा. नितेश प्रयत्न करत होता, परंतु या 3 चेंडू मध्ये नक्कीच प्रयत्न असेल एखादा मोठा फटका. ड्राईव्ह केलाय, ओहो फटका खेचून मारला होता, परंतु चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव भेटेल. एका धावांची धावफलक 1-12, 12 धावा फलकावरती. जतीनचा हा बॉल निश्चित 2 चेंडू अजूनही बाकी असेल. कारण गवळी स्ट्राईक एंड वरती आहे. कारण गवळीच्या बॅटून एक चौकार आला. एकेरी धाव सुद्धा आलाय. वैयक्तिक 5 वरती खेळतोय, 6 वरती घेतोय. आणि आता मात्र ओहो भरपूर लांब राहिले. ज्यावेळेस फेकी आली होती तेव्हा, आणि रनआउटच्या रूपाने गडी होतोय बाद. जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. चला 2 षटकं संपल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडीच्या मोबदल्यानंतर दिविशा तेजस 11 फलकावती लगावते. 13 धावा, 2 षटकं बाकी आहेत. त्यामध्ये काय होईल त्या अगोदर ऐकूया डीजेची एक धून. वंडरफुल बनलाय आज तो पॉवरफुल. सक्सेसफुल ठरलाय. आग मास्टर माइंड हाय. आगा मास्टर माइंड हाय. मास्टर माइंड. थँक्यू सो मच. 2 षटकं संपल्या. 2 षटकामध्ये 13 धावा आल्यात. आता मात्र नितेश समोर गोलंदाज येतोय. प्रदोष बाईकर पहिल्या चेंडूवरती आघात केला होता, परंतु फिल्डिंग जबरदस्त राहिला आहे. त्या ठिकाणी फिल्डर आहे जतीन. चला जतीनसाठी काहीतरी घेऊन जावा. दादा आणि प्रदोष गोलंदाजाचे उडविती होश. साऱ्या मैदानी एक जल्लोष, पाहून साऱ्यांना चढतो जोश. ऋषी दादा आणि प्रदोष गोलंदाजाचे उडविती होश. साऱ्या मैदानी एक जल्लोष, पाहून साऱ्यांना चढतो जोश. चलो निलेश आलेला आहे. लेफ्ट हँड बॅटर, फलंदाजी मार्कवरती. पण 13 मध्ये 13च आहेत. याला कुठेतरी वेग देण्याची गरज आहे. नितेश खेळपट्टीमध्ये अजूनपर्यंत आहे, पण तितकी स्ट्राईक भेटलेली नाहीये. प्रयत्न करत आहे, परंतु तेवढा एफर्ट साहेबा संघाने सुद्धा लावला. त्या कारणे नितेशला थांबवून ठेवलाय. आणि पुढच्या 11 चेंडूमध्ये काय होईल हे बघण्यासारखं असणार आहे. हलक्या खेळून काढला. निलेश आत्ताच आलेला आहे क्रीजमध्ये. त्या कारणे आपण पाहतोय प्रदोषच्या चेंडूवरती सुरेख चेंडू होता, आणि त्या चेंडूवरती हलक्या रीतीने 1 रन काढतोय. स्ट्राईकवरती जास्त नितेशला आणण्याचा प्रयत्न करतोय. 14 धावा फलकावरती. 14 चेंडू आतापर्यंत संपल्या. 10 चेंडू बाकी आहेत. प्रदोषचा हा बॉल खोलवर टाप्यात चेंडू या ठिकाणी. हो क्या बात आहे. टॅपचे सहारे डायरेक्ट हातात गेला फिल्डरच्या. 1 पण रन नाही भेटणार. हलक्या रीतीने खेळून सुरेख चेंडू. पहा टप्पा पडल्यानंतर भरपूर कमी उसळी घेतली, म्हणजे उसळी घेतलीच नाही म्हटलं जाईल तर खेरीज ठरणार नाही. त्यामुळे हलक्या रीतीने खेळून काढला. चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये पाठवलं. एकेरी धाव फलकावरती लगावली जाते. वाट पाहतोय, पण तसे चेंडू भेटत नाहीयेत नितेशला. त्या कारणे पूर्णतः नितेश आता मात्र थोडासा खचलेला आहे, परंतु खचून न जाता शेवटचा अजून षटक बाकी आहे हा विचार करून खेळपट्टीवरती राहणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी काय घडलंय, निलेशचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय प्रदोष बाईकर यांनी. जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा, जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा.
पहिला चेंडू नो, क्या बात आहे. गाँव शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका. अरे गाँव शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका. आमच्या भाऊला सांगतोय तुम्हाला हलकत घेऊ नका. आमच्या भाऊला सांगतोय तुम्हाला हलकत घेऊ. येस, मधल्या फळीमध्ये लॉसन कोरिया आले होते फलंदाजी मार्ग वरती आणि लॉसन कोरियाने आता मात्र जो चौकार हवा होता, जो प्रेशर रिलीज होत होता, त्या प्रेशर बनत होता, त्या प्रेशरला रिलीज करणारा हा चौकार ठोकला आणि तो सुद्धा नो चेंडूवरती आलाय. लॉसन कोरिया नुसतं जादूगर नाही बोलत याला. दरम्यान या ठिकाणी 3 षटकं संपल्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा फलकावती. 4 गड्यांच्या मोबदल्यानंतर दिविशा तेजस 11 संघ. आता 7ची सरासरी झालेली आहे. मागच्या षटकापर्यंत आपण पाहिलं होतं तर धावा येत नव्हत्या आणि प्रदूचा जो नो पडला त्याच्यावर चौकार आला, तिकडे सर्व बॅलन्सिंग होऊन गेलं. आता मात्र या ठिकाणी टॅपच्या सारे खेळलेला फटका मुजम्मिलने चेंडूला उचलला, अडवला, फेकला, तोपर्यंत आपण पाहिलं तर 1 रन कंप्लीट झालेली आहे. एका धावांची 22 धावा फलकावरती लगावल्या जातात. 5 चेंडू बाकी असेल. नितीश आता मात्र स्ट्राईक एंडवरती आहे. सागर देसले शेवटचं षटक टाकण्यासाठी रेडी झालाय. 1 चेंडू टाकलाय, 1 धाव आलाय आणि आता मात्र ओ हो क्या बात आहे, जबरदस्त चेंडू. अशा स्लॉट मध्ये दिल्यानंतर चेंडू फिरवणं कठीण काम नाही, परंतु सागरने करून दाखवलंय. कारण समोरचा फलंदाज तितका धाकाड आहे आणि त्याच्या स्ट्रॉंग झोन मध्ये त्याला बीट केलंय. जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग. आता मात्र हिट केलंय मुजम्मिल खान. त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती आलाय, अडवलाय चेंडूला. 1च धाव भेटेल. ही फिल्डिंग आहे, ही जबरदस्त फिल्डिंग आहे आणि जबरदस्त फिल्डिंग असताना या स्टेपची अपील केली गेलेली आहे पंचांकडे. हा स्टेप आहे का ते पाहिलं जाईल. चला 1 रन भेटेल या चेंडूवरती. ओहो, आता मात्र कव्हरची जबरदस्त हिट होता, परंतु हा वरतून गेलाय, त्या कारणे गडी होतोय बाद. जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जिथे जाईल थँक्यू तिथल्या फटका मैदानी- पहा प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक होता, परंतु ज्यावेळी फटका खेळला त्यावेळी बॅट वरती होती. कदाचित बॅट खाली असती तर बिटवीन द गॅप गेला असता. 2 गोष्टी होत्या आणि दोन्ही गोष्टीमधून एक समांतर राहिली आणि लॉसन कोरेला मधून सोडवावं लागलं. 23 वर 5 खूप मोठ्या अडचणी वाढल्यात. चलिए विमल सिंह आए हैं, नए बल्लेबाज मध्यक्रम के. हा हा ये भी गलती. एक का अजून एका विकेटचं पतन. गॉन. जाईल तिथल्या थँक्यू मैदानी साहेबा थँक्यू. पहा काय जबरदस्त कमबॅक. सागर दसलं मॅजिकल फिंगर म्हणून का ओळख आहे, का ओळख आहे, का ताकद आहे, माझी ताकद काय आहे, मला मॅजिकल फिंगर म्हणून का ओळखलं जातं. त्याचं जिवंत उदाहरण आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये दिलंय. खूप मोठ्या अडचणीमध्ये आणून ठेवले. जमेची बाजू आतापर्यंत एक आहे. नितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु नितेश पाटीलच्या सुद्धा अडचणी वाढवल्यात. इतका बॉलिंग अटॅक, इतका फिल्डिंग अटॅक स्ट्रॉंग राहिला आतापर्यंत टीम साहेब या संघाच्या. 9 चेंडू खेळलेला आहे नितेश आणि 9 चेंडू मध्ये फक्त 7 धावा आणि हॅट्रिक वरती आहे सागर दादा. हॅट्रिक घेता येईल का. हितेश आलाय, कट केलाय कव्हरच्या दिशेला. करण बैराईने ह्या चेंडूला अडवलाय, फेकलाय. 1च धाव भेटेल, 1च धाव भेटेल. या 1 धावांची 4 षटकांचा खेळ संपलाय. 24 मध्ये 24 आल्यात. आता सेकंड इनिंग मध्ये सायबर संघाला पाहायचं आहे. 24 मध्ये 25 चेस करायचे आहेत.
थँक्यू. नेक्स्ट मॅच टॉस कडे आपण बोलणार आहोत. टॉस खूप इम्पॉर्टंट आहे कारण शेवटची आणि अंतिम मॅच आहे आणि त्याचा टॉस केला जाणार आहे. जीवदानी माऊली फुलपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट भीम प्रेरणा निर्मल रायकर हॉलिडेज. चला दोन्ही संघाचे संगणक या. टॉस केला जाणार आहे. यशवंत मेहर साहेब यांच्या शिबस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. पहा लो स्कोरिंग मॅच आहे. लो स्कोरिंग मॅचला तुम्हाला हाय व्होल्टेज बनवण्यासाठी तुमच्याकडे बॉलिंग अटॅक, तुमच्याकडे फिल्डिंग अटॅक स्ट्रॉंग करावा लागणार आहे. तरच तुम्ही या लो स्कोरिंग मॅचला वाचवू शकता. खूप चांगला बॉलिंग अटॅक, खूप चांगला बॅटिंग अटॅक राहिला, फिल्डिंग अटॅक राहिला. कौस्तुभजी, एक उल्लेख करीन सायबा संघाचा, कारण सायबा संघ ज्या टायमाला पहिल्या दिवशी खेळ होता त्यावेळेस सुद्धा 2 मॅच खेळले. 2 मॅच मध्ये त्यांना 24चे टार्गेट आले होते. प्रथम फिल्डिंग करत असताना, गोलंदाजी करत असताना 23 वरती दोन्ही त्या संघाला अगोदर जे लीग मध्ये लागले होते त्या दोन्ही संघाला 23 पर्यंत थांबवलं. 24चं टार्गेट हे हॅट्रिक आहे. 2 वेळा 24चं टार्गेट पार केलंय. आता तिसऱ्यांदा आहे हा 24चं टार्गेट पार करता येईल का? 24चं ना 25चं आहे, 25चं आहे, 25चं आहे टार्गेट. एक जास्त आहे यावेळी, एक जास्त आहे. तो करता येईल का? इकडे थांबवतोय. टॉस केला जातोय. येस, टॉस केला जातोय दोन संघादरम्यान. भीम प्रेरणा निर्मल रायकर हॉलिडेज आणि त्यांच्या अगेन्स्ट जीवदानी माऊली फुलपाडा यशवंत मेहर साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाणार आहे. डीएनसीसी असा कॉल येते आणि डीएनसीसी आलंय. विजय टॉस जिंकला काय निर्णय? फिल्डिंग घेऊ. कशा प्रकारची तयारी आहे या स्पर्धेसाठी आतापर्यंत तुम्ही केली? तयारी अशी काही नाही. जो आम्ही नॅचरल गेम खेळाय तोच खेळण्याचा प्रयत्न करू. मागील 3 स्पर्धामध्ये बॅटिंग झाली नाहीये. मिडल ऑर्डर सुद्धा थोडा चर्चेचा विषय राहिला आहे. आता मिडल टीम कशा प्रकारे असणार आहे? टीम आमची जी नेहमी असते तीच आम्ही टीम घेऊन खेळणार आहेत. याच खूप साऱ्या शुभेच्छा. आता प्रथम बॅटिंग करायची कशा प्रकारची तयारी आहे, कशा प्रकारे पाहता या स्पर्धेला? काल जसं खेळलो तसंच आम्ही खेळणार आहे आज. टीम वर्क कशा प्रकारे, काही चेंजेस टीम मध्ये? हो, थोडाफार चेंजेस आहे. याच खूप साऱ्या शुभेच्छा. जास्त वेळ नाही घेत तर अहवाल असा आहे की टॉस जिंकलाय. जीवदानी माऊली फुलपाडा या संघांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय भीम प्रेरणा निर्मल रायकर हॉलिडेज या संघाला. मोठी मॅच आहे, शेवटची आणि अंतिम मॅच आहे. त्या अगोदर 25चा पाठलाकडे बोलूया. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. प्रेक्षकांना विनंती, जे लाईटीचे पोल्स आहेत त्याला टेकून उभे राहू नका किंवा त्याला हात धरून उभे राहू नका. ते जे लाईट्स आहेत ते हलतायत त्यामुळे थोडासा व्यत्यय निर्माण होतो. प्रत्येक प्रेक्षकाला विनंती असेल त्या खांबाला टेकून बसू नका, टेकून उभे राहू नका, हात पकडून उभे राहू नका, त्याच्यापासून थोडासा लांब राहा. चला, 25 धावांचा पाठलाग. पहिल्या 3 मध्ये 3 आल्यात. ऋषी देसाई, प्रदोष बाईकर, सलामीर जोडी मैदानामध्ये. आणि नेहमीप्रमाणे दिविशा तेजस 11 संघाचा गोलंदाज हितेश पहिल्या 4 मध्ये आतापर्यंत 4 धावा खर्ची पडलाय. बॉल टू बॉलचं समीकरण आहे. 1 धाव कुठेतरी वरती आहे. 1 धाव वरती असताना निश्चितच हे दोन्ही फलंदाज मनामध्ये विचार करतील एक धावसंख्येचा पुढे वाटचाल करूया आणि त्याच्यानंतर आपण एखादा जो खराब चेंडू होईल त्याचा आपण फायदा घेऊया. अशा पद्धतीने आतापर्यंत आपण पाहिलं की 5 चेंडूमध्ये 5 धावा या ठिकाणी काढलेल्या आहेत. शेवटचा बॉल असेल या षटकातला आणि तेजस 11 संघ, दिविशा तेजस 11 संघ मनामध्ये विचार करेल की आपण जितके डॉट करू तेवढं आपल्यासाठी सोयीस्कर असणार आहे, जेणेकरून ही जी लो स्कोअरची मॅच आहे तिला हाय व्होल्टेज आपण बनवू शकतो आणि ते गरजेचं आहे. हे त्याचा हा बॉल टॅपच्या सारे खेळलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक नितेश त्या ठिकाणी आहे. 1च धाव भेटेल. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीला 25 धावांचा पाठलाग करत असताना सायबा संघ 6 धावा फलकावती लगावतो, एकही गडी न गमावता. जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची. सायरन वाजलंय म्हणजेच हे दुसरं षटक नितेश पाटीलचा पॉवर प्लेचा असणार आहे. पॉवर प्लेचं षटक असणार. निश्चितच मागच्या
इनिंगमध्ये आपण पाहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना जबरदस्त गोलंदाजी जतीननी केली आणि आता मग 30 गोलंदाजी नितेशला करावी लागणार आहे जर या मॅचला हाय व्होल्टेज करायचं असेल तर. सहा धाबा झाल्यात, अजून 19 करायचे आहेत. ओहो, निश्चितच टप्पा पडल्यानंतर वाट पाहिली चेंडूची आणि अखेर त्या चेंडूला पॉइंट रिझनमध्ये पाठवला डिक्लेअर झोनमध्ये 1 धावेसाठी. एका धावांची धावफलक 7 वरती जाऊन पोहोचलाय. अजूनही 18 धावांची गरज आहे, ज्या ठिकाणी 17 चेंडू बाकी आहेत. चांगला चेंडू हा पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये चेंडू असे नाही पडत की त्या चेंडूवरती आसानीचे फटके एक्झिक्यूट केले जातील. दोन्ही चेंडू सुरेख टाकले, एक डिक्लेअरमध्येच मारण्यावरती प्रवृत्त केलं दोन्ही फलंदाजांना आणि इथून पुढे सुद्धा त्याच पद्धतीची गोलंदाजी अपेक्षित आहे टीम तेजस 11. ओहो, आणि या ठिकाणी फेकी थोडीशी खराब, त्या कारणे ऋषी आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय, रन कंप्लीट केलाय. एक्स्ट्रा रिप्लाय मध्ये आपण पाहू शकतो कोणत्या पद्धतीने फेकी होती, थोडीशी गॅदर करण्यामध्ये सुद्धा थोडासा फंबल झाला कारण समोर टप्पा पडला. डायरेक्ट जर आला असतं तर काहीतरी करू शकता आलं असतं, परंतु तसं काही झालेलं नाही मिळत आहे. आता मात्र ऑन साइडला ओहो, निलेश सिंगच्या बाजूने निघून गेलाय 4 धावांसाठी चौकार. ऋषी दादा आणि प्रदोष गोलंदाजाची उडविती होश, साऱ्या मैदानी एक जल्लोष, पाहून साऱ्यांना चढतो जोश. जो चौकार हवा होता तो चौकार आलाय प्रदोषच्या बॅटेतून आणि धावसंख्या या ठिकाणी वाढलाय, 4 ने जाऊन पोहोचला 13 वरती. जो प्रेशर, जो 1 रनचा जो वरती फासला होता तो आता मात्र 2 ने खाली आलाय. कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय आणि जगाने फिल्डिंग तर केली होती जबरदस्त, परंतु फेकी करण्यामध्ये थोडासा लूज राहिला, त्या कारणे 1 रन कंप्लीट झालाय. यामधून 2 गोष्टी होत्या. ज्या वेळेला फेकी हातामध्ये चेंडू आला त्यावेळेला भरपूर वेळ घेतला फेकी करण्यासाठी. कदाचित त्वरित फेकी केली असती तर विकेट येण्याची शक्यता असती. भरपूर वेळ घेतला होता आणि त्या वेळ घेतल्या कारणानं सिंगल कंप्लीट झाले. पहा, मॅच मध्ये पूर्णपणे दबावामध्ये आहेत, परंतु खूप चांगले धावांचा पाठलाग करतायत. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत, अडचणी वाढल्यात. तुम्हाला आता इकडून डॉट बॉल नाही तर विकेटकडे जावं लागणार आहे, तरच तुम्ही या मॅच मध्ये परत येतील. शेवटचा अंतिम चेंडू पाहूया. 14 धावा धावपळ करतेय. लास्ट बॉल रिमेनिंग पॉवर प्ले. कट केले चेंडूला आणि कट करत असताना सहज सोप्या रीतीने सिंगल कंप्लीट झाले. पहा, मॅच मध्ये इक्वेशन करायलंय. येणाऱ्या 12 मध्ये 10 धाब्यांची गरज आहे. परत जमेची बाजू काय आहे? 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. ही सर्वात जमेची बाजू आहे. डीजेला ऐकणार आणि लगेच बनणार मैदानाच्या दिशेने. दहा धावांची गरज आहे आता 12 चेंडूंमध्ये आणि या धावा ज्या 2 वरती आहेत ते ज्यावेळेस बॅलन्सिंगमध्ये आणलं जाईल त्याच्यानंतर दबाव टाकताना एखाद चेंडू डॉट करून अजून 1 वर कधी होईल याचा विचार दिविशा तेजस 11 संघ करतोय. त्यासाठी गोलंदाजी मार्गवरती बोलवलाय मयूर पडेलकरला. मयूर पडेलकर गोलंदाजी मार्गवरती आलाय. थोडीशी अटॅकिंग फिल्डिंग सजवली गेले खरी, परंतु ऋषी देसाई आणि प्रदोष भाईकर ही जोडी मैदानामध्ये आतापर्यंत 2 षटकामध्ये 15 धावा गोळा केल्या. 2 षटकामध्ये 10 करायच्या तर सज्ज आहेत या धावांचा पाठलाग करण्यासाठी. दरम्यान मयूरचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर कलात्मक रीतीने खेळून काढला चेंडूला. पहा, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केला होता निलेशला, परंतु तो स्ट्रॉंग झोन आहे ऋषीदादांचा. परंतु हा टप्पा फिरताना जेव्हा पाहिलं आणि तेव्हा ऑन साईडला चेंडूला हलक्या रीतीने खेळला. 1 रन काढली. 1 रन काढल्यानंतर एका धावनेची वाढ झालाय. 16 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. अजूनही 11 मध्ये 9ची गरज आहे. 1-2 डॉटच्या शोधामध्ये दिविशा तेजस 11 आहे. तो डॉट येईल का? हो, तो डॉट येऊन दिला नाही. टप्पा पडल्यानंतर जो उसळी घेणाऱ्या चेंडूला मोडून दिलं
डिक्लेअर झोनमध्ये 1 रन अजून फलकावरती ऍड झाली. सहज सोपी रीतीने धावांचा पाठलाग होतोय, कुठल्याच प्रकारचा दबाव नाहीये. प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट केली जाते. चौकार सुद्धा पॉवर प्ले मध्ये आपण पाहिला होता. प्रदोषच्या बॅटमधून 10-8चं इक्वेशन आहे. अटॅकिंग फिल्डिंगसाठी 2 खेळाडूंना उभं केलंय. आता इकडून खऱ्या अर्थानं मजा येणार आहे. मयूर रेडी आहेत. 10-8चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिले. ओ ये लेग स्टंपच्या बाहेर वाईट बॉल. भाई बॅलन्स कमी आहे, बॅलन्स कमी आणि अशा पद्धतीचं चेंडू भरपूर चुकीचं काम आहे. वाईट आलाय. ओ हो या ठिकाणी काय आहे, जरा करता स्टंप वाचलाय परंतु लेग स्टंपच्या बाहेरच आहे चेंडू, तर वाईटचा इशारा येणार पंचांकडनं. अवांतरने अजून धावसंख्या वाढते. जो फासला छोटा होता आता मात्र भरपूर मोठा झालाय. 4चा फासला झाला. आता मात्र जवळजवळ आपण पाहतोय सायबा संघ पूर्णतः वर्चस्व प्रस्थापित करतोय या मॅच मध्ये. 10 मध्ये 6 हव्यात. सरळ बॅटीने खेळायचा होता परंतु या ठिकाणी फिल्डिंग प्रदोषनीच केलाय, बॅट्समननीच केलाय, नॉन स्ट्रायकरनीच केलाय. त्या कारणे आता मात्र संकटामध्ये पंचाचा जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत प्रदोषचं मनात धडधड. ओहो इट्स आउट, इट्स आउट. प्रदोषला ज्यावेळेस ऋषीदादांनी चेंडू मारला होता त्यावेळेस बाजूला होता आलं नाही, त्या कारणे त्यांच्याच शरीराला चेंडू अडल्यानंतर बॅकअप भेटलं फिल्डरचं. फिल्डरनी स्ट्रायकर एंडला फेकी केली. रनआउटच्या रूपाने गडी बाद झाला. गडी बाद झाला परंतु यामधून ऍक्शन रिप्ले पहा. डाऊन द ग्राउंडचा फटका. कदाचित प्रदोषच्या पायाला चेंडू लागणार नसता तर मॅच मध्ये अपसर राहिली असती, कारण डाऊन द ग्राउंड साठी कुठलाच खेळाडू उपलब्ध नव्हता. प्रदोषच्या पायाला लागला, बॅकअप मिळाला आणि त्वरित फेकी केली आणि त्या कारणानं मैदान सोडावं लागलं. 2 गोष्टी समांतर आहेत. 9-6चं इक्वेशन राहिलंय. 2 गोष्टी समांतर काय आहेत, 9ला उलट केले की 6 होतात, 6ला उलट केले की 9 होतात. आता इकडून 2 गोष्टी समांतर आहेत परंतु विकेट आले. इकडून तुम्ही कमबॅक करू शकता. कमबॅकची संधी आहे परंतु मुझम्मिल खान अपकमिंग यंगस्टर आहे, खूप चांगला खेळ आतापर्यंत केलाय. ओ सहज सोप्या रीतीने सिंगल कंप्लीट झाले. आता मॅच मध्ये इक्वेशन 8-5चं. 8-5चं इक्वेशन आहे तर 3चं या ठिकाणी फासला आहे. तर सायबा संघ विचार करेल की जोखीम आपल्याला घ्यायची नाहीये. जोखीम जे घ्यायचं आहे ते आता मात्र दिविशा तेजस 11 संघाला घ्यायचं आहे, कारण त्यांना एक्स्ट्रा एफर्ट लावावे लागणार. आपला फक्त एफर्टच बस झाला. 8 मध्ये 5ची गरज आहे. तर इथून 1-2 डॉट थोडंसं मॅच मध्ये चुरस निर्माण होऊ शकते परंतु तो डॉट येईल का? ओहो तो डॉट येईल का? विमल भैया ने कैच लपका है. विमल भैया के लिए गाना बजाइए भैया. अरे मास्टर माइंड हाय हा दादा, मास्टर माइंड हाय, मास्टर माइंड हाय हा दादा, मास्टर ऍक्शन रिप्ले. मास्टर माइंड काय काम केलंय, विमल थोडेसे पाठीमागे होते. जसा चेंडू हातातून निसटला 38 सर्कलमध्ये जाण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळी 38 सर्कलमध्ये आले त्यावेळी बरोबर विमलच्या हातामध्ये चेंडू जाऊन फसला. विकेट आले, मोठे विकेट आले. खूप चांगले बॅटिंग करत होते आणि आता मैदान सोडावं लागलं होतं. नवीन फलंदाज गौरव मैदानाच्या आतमध्ये आल्यात. मॅच मध्ये 6-5, 7-5चं इक्वेशन आहे. 7 बॉल 5 धाब्यांची गरज. 38 सर्कल पूर्णपणे पॅक केलाय. शेवटचा अंतिम चेंडू पाहूया. मयूर रेडी आहेत. स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज गौरवसाठी. फुल टॉस बॉल. 7 सोप्या रीतीने सिंगल कंप्लीट झाले, नो डाऊट. आता जे काय आहे ते शेवटच्या अंतिम षटकामध्ये पाहणार आहोत. 6 बॉल 4 धाब्यांची गरज. त्या अगोदर डीजेला ऐकूया आणि लगेच बोलूया. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. चला 6-4चं इक्वेशन. अटॅकिंग फील्ड अजूनपर्यंत सजवूनच ठेवलेली आहे, कारण हा जो फासला आहे त्या फासल्याला हळूहळू करत शेवटची वर चांगली म्हणजे हाणामारी, कुथवा कुथी, धुमसा धुमशी, रेमटा रेमटे.
कोणत्या पद्धतीचा ओव्हर होता त्याचा उल्लेख पाहिला आपण, ऐकलं. आता तशा पद्धतीचे ओव्हर आपल्या भेटी झालाय. करण गवळी गोलंदाजी मार्कवरती आहे या 6 चेंडूमध्ये 4 धावांचा बचाव करण्यासाठी. अटॅकिंग फिल्डिंग लावलंय आणि या अटॅकिंग फिल्डिंग मधनं धावा काढायच्या आहेत. चेंडूला या फिल्डिंग मधनं बाहेर काढायचं आहे, ते काढता येईल का साहेबा संघाला. गौरव पाटकर स्ट्राईक एंडवरती आहे. करणचा पहिला बॉल हलक्या रीतीने खेळपट्टीवरतीच ठेवलाय. ओहो, ही चुकी आहे, ही चुकी आहे, ही घोर चुकी आहे. सगळं काही संपून गेलंय. पाठीमागे बॅकअप साठी कोणीच नव्हता, कोणीहीच नव्हता पाठीमागे बॅकअप साठी. मॅच फिनिश, सामना संपलाय. सामना जिंकला टीम साहेबा या संघाने आणि दिविसा तेजसलबेन पराभूत. ऍक्शन रिप्ले पहा काय घडलं होतं. विकेटवर हलक्यात सन्मान. ज्यावेळी फेकी केली करणने त्यावेळी पाठीमागे बॅकअप साठी कोणीच नव्हता आणि ओव्हर थ्रोच्या रूपानं सर्व काही संपून गेलं. काय जबरदस्त मॅच, लो स्कोरिंग मॅच आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना खूप चांगला खेळ टीम साहेबा यांनी केला आणि टॉप 6 मध्ये जाणारा